इसने दादा 2 रुपयासाठी आम्ही 2 रुपये निघून राहिले. आम्हाला काय हे 600 रुपये तो भाड्यात लावू इथून पेट्रोलला जावं लागते. काय पिऊन राहिले आम्हाला 2 रुपये निघत नाही देत. दुकानात गेलो तर इजन ज्यादा महाग आहे पण कमी नाही ती मला देऊन द्यायला लागते. तर इथं एक लय मोठं मोहळ आहे, तुम्हाला दाखवतो. आग्या मोहळ आहे आणि तिथंच शेळ्या चारायला लावू आम्ही. जरा तुम्हाला इथला म्हणजे इलाका दाखवतो कसा आहे काय नाही. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज रविवार आहे आणि आता सकाळची 10:30 वाजले. तर आता 10 वाजल्यापासून आपल्या ब्लॉगला सुरुवात होत आहे. तर चला बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय घडतंय ते. तर ब्लॉग कंटिन्यू करा, आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर चला स्टार्ट करूया. तर सकाळी सकाळी आमच्या गावचा नजारा तुम्हाला दाखवतो एकदा कसा आहे काय नाही ती बघून घ्या. तर चला आता जाऊया खाली. आज रविवार असल्यामुळं सगळे घरीच आहेत, आज कोणाला काम बिम काही नाही. एवढे जांब. चला खाली साड्या बिड्या चालू आहेत, साड्या झंपर बिंपर. लाईट आली आहे बिचारी. आमचे दोन्ही चिरंजीव मस्तपैकी आपलं बसलीत मोबाईल बघत. काय चाललंय, काय चालू आहे? मोबाईल बघायला. तुम्ही अभ्यास बिभ्यास करा का, काही करायचं आहे का? कवा करतो? चला आता शेळ्याकडे जायचंय बाबा. 300 रुपयाला 300ला 2 दिले तो. 300ला 2 मग 150ला एकच ना. आणि मग आम्हाला ती तेवढं हे कसं कितीला आहे? बायका दोघंच आहे. तो तोळण नाही तुम्हाला, तोळण दिलं नाही तुम्हाला. ओ भैया हे कितीला आहे? हा 1200 रुपयाला आहे. 1200 रुपयाला 10. हे हा 600 रुपयाला आहे. इकडं जाऊ दे द्या. तुझ्या सामान आणून देत हे 600 रुपयाला 10 का? आणून दे. हे 200 रुपयाला जोडी. हे बाजारात बकळे द्या की मग, द्या की बाया घ्यायचं म्हणल्यात तर द्या की. काहीच नाही दादा 2 रुपयासाठी आम्ही 2 रुपये निघून राहिले. आम्हाला काय हे 600 रुपये तो भाड्यात लावू इथून पेट्रोलला जावं लागते. काय पिऊन राहिले आम्हाला 2 रुपये निघत नाही देत. दुकानात गेलो तर इजन ज्यादा महाग आहे पण कमी नाही ती मला देऊन द्यायला लागते. छान आहे. तुम्हाला घरी आणून बी द्यायला लागते, तशी बी भाड्यातून काय निघून राहिले आम्हाला. हो पण आता तुम्ही म्हणता त्याच किमतीला कसं देते? हे 200 रुपयाला. हे बघू दे. हो हे केवढ्याला घेतले? हे 200 म्हणाले. 150 पीस घ्यायला मग हेच घ्यायचे. एवढं खंडीभरी आलंय की ते हाय का तसलं. तसलं काय करायचंय, ते छान दिसतंय. मग एक तरी घे की 100 रुपयाला. कोणतं म्हणली? किती तटीला बसते मामा. धर बाबा दे. दे दे देशीपासून. बघू दे कसं आहे. कुठलं येऊत मामा? अकोला. अकोला? अकोला येऊन आलो ह्याच्यावर? बीड. हा बीड. बीडला? बीडून पुन्हा गाडीवर हिंडताव का? या डोळ्यांनी आज म्हणून. तर भावांनो आता सोडल्यात आपण शेळ्या आणि निघालोय आता चारायला घेऊन. 11:30 वाजलेत आता. मुद्दाम उशिरा सोडल्यात कारण लवकर सोडले की या खात नाहीत. स्थिर राहा. इकडे काय आहे, सरळ रस्त्यानं चालायचं. तर चला. हे आमच्या इकडली, आमच्या गावची जिल्हा परिषद शाळा. हे आमचा वर्ग होता 4थीचा. हे दगडाचं बांधकाम. हे दिसायलेलं कार्यालय. इकडं 1ली 2रीचा वर्ग. हे अंगणवाडी आणि आपल्या ह्या शेळ्या
तर भावांनो आता शेळ्या घेऊन आलो इथं गावच्या कडीलाच आहोत. शेळ्या चरायला लागल्यात मस्तपैकी. 4-5 जण पोर आहोत. सगळ्याच्या शेळ्या तिथं 1-2 कोणाकोणाच्या. सगळ्यात आमचा मेन लिटर ती पुढी आहे तेव्हा टायल गुंडाळ्याला. अतिशय सुशील माणूस. सर, शेळी पालनाचा तुमचा अनुभव किती वर्षाचा आहे? बापदादापासून अनुभव आहे का? तर चला, शेळ्या पण आमच्या पाठीमागं जायल्यात. त्या शेळीला झालाय मावा. काही उपाय असला तर प्लीज सांगा बरं. बिचारी कालपासून खाय नाही, म्हणजे तिला खाताची नाही. लई तोंडाला मावा झाला हिच्या. जालीम उपाय. इकडे बघणं. आज खायली या, काल खात नव्हती. तर मंडळी आता वाजलाय दुपारचा 1:30. शेळ्या जगविल्यात म्हणजे फाटे वाकू वाकू चारला, पण त्या पण खायला तर भरपूर आहे. तर इथं एक लय मोठं मोहोळ आहे, तुम्हाला दाखवतो. आग्या मोहोळ आहे आणि तिथंच शेळ्या चारायला लावू आम्ही. जरा तुम्हाला इथला म्हणजे इलाका दाखवतो कसा आहे काय नाही ते. तर हे बघू शकता, म्हणजे पूर्ण अशी झाडी आहे आणि इथं शेळ्याची खायला काहीच कमी नाही. पण शेळ्या आमच्या आता माजल्यात, बिचाऱ्या खायनात. तर चला तुम्हाला मोहोळ दाखवतो. आग्या मोहोळ लय मोठा आहे. या झाडावर आहे. हे बघू शकता. कसलंय डेंजर. माशी बिशी चावायची. आम्ही बसलो इथं मंदिरावर मोबाईल बघत, आणि आमच्या शेळ्या गेल्या इकडे सोयाबीन मध्ये. तेव्हा का त्या दिसायलेल्या. आता गेलंय आणायला लागले. हान त्यांना हान. इथं आमच्या गावचं तळ. हे आमच्या गावचं तळ बघा, अजून भरलं नाही. भरल्यावर या रस्त्यावरून पाणी जाते सगळा सांडवा वाहत इथून. हे कसला भारी व्यू आहे. हिर चलाय. तिरवा. किती वाजलेत? 4:15 वाजलेत. तर मंडळी आता निघालो आम्ही घरी शेळ्या घेऊन. शेळ्या काही खायनात आपल्या, लागल्या तेव्हा का रस्त्याला घराच्या. तर चला, 4-4:15 वाजलेत. हिर चला. तर चालतंय मंडळी, आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूया. खूप मोठा झाला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट पण करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.